दमदाटी करायची नाही, दमदाटी करायची नाही। हा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे, मी तिथली खासदार आहे, मी इथली लोकप्रतिनिधी। आज नंतर कोणीही कुणालाही दमदाटी केली ना तर ढाल म्हणून पहिली सुप्रिया सुळेची त्यांची गाठ आहे, त्याच्यानंतर तुम्हाला। पण खूप मजा येते त्या लढाईमध्ये, कारण का आपण सत्याच्या बाजूने आहोत। मला सगळे म्हणतात आजकाल धार आली आहे, हो धार आली आहे माझ्या भाषणाला। याचं कारण माझ्याकडे दोन मार्ग होते, एका बाजूला सत्ता होती आणि अदृश्य शक्ती, आणि एका बाजूला विचार, संघर्ष आणि वडील। तुम्ही मला सांगा, तुम्ही माझ्या जागेवर काय केलं असतं? सत्ता आणि अदृश्य शक्ती केलं असतं का विचार आणि वडील आणि सत्याच्या बाजूने उभा राहिला असता? तुम्ही मला सांगा, सत्ता का संघर्ष? सुप्रिया सुळे संघर्ष कधी प्रतेल, कारण का मी एक स्वाभिमानी मुलगी आहे। अहो काय अन्याय केलाय त्यांनी। आदरणीय पवार साहेब आणि कैलासवासी बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब हे आमच्यासाठी वंदनीय प्रिय आहेत आणि आयुष्यभर राहतील। उद्धवजी आम्हाला मोठ्या भावासारखे आहेत। बाळासाहेब हयात असताना पक्ष पहिला स्थापन कोणी केला? बाळासाहेब ठाकरेंनी केला। बाळासाहेब हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींकडे दिला आणि 10 वर्ष उद्धवजींचं काम बघून त्यानंतरच आपण सगळ्यांनी, त्या काळातले पण आज जे तिकडे गेलेत ना, त्यांनी उद्धवजींनाच नेता मानलं होतं। आणि नंतर काय झालं? अदृश्य शक्तीने काय जादू केली आपल्याला माहिती नाही, पण माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, तुम्ही म्हणता ना शिवसेना, युबीटी बीबीटी काही नाही आहे, आपल्या सगळ्यांसाठी एकच सेना आहे जी उद्धवजींची शिवसेना आहे। आता ज्यांनी काय चोरून वरून नेलंय त्याला काय किंमत नाही, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तीच परिस्थिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन आदरणीय पवार साहेबांनी केला, पक्ष आणि चिन्ह त्यांचाच त्याच्यावर अधिकार आहे, म्हणून आमची लढाई त्यांच्याशी तत्वाची आहे। अरे प्रेमाने मागितलं असतं, दिलदारपणे दिलं असतं, पण ही अदृश्य शक्तीची लढाई ही मराठी माणसाच्या विरोधात आहे। आज बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब, थोपटे साहेब, नवले साहेब, कोण आहे ती सगळे लग ही महाराष्ट्राच्या मातीत उभी, शून्यातून उभे केलेले मोठे नेते आहेत। ती महाराष्ट्राची आन बान आणि शान आहेत, आणि जर अदृश्य शक्तीला वाटत असेल की ते इथे येऊन महाराष्ट्राला वाटोळं करतील, ते आम्ही करू देणार नाही। अहो आमच्याकडे बघा परवा काय झाले, इंदापूरला हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षाचेच नेते आहेत, पण आमचे भाऊ आहेत। मी कधी विसरणार नाही, भाऊंनी मला कधी मदत केली आहे। हर्षवर्धन पाटलांवर शिवीगाळ केली। मी प्रत्येकाला इथे सांगते, दमदाटी करायची नाही। हा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे, मी तिथली खासदार आहे, मी इथली लोकप्रतिनिधी। आज नंतर कोणीही कुणालाही दमदाटी केली ना तर ढाल म्हणून पहिली सुप्रिया सुळेची त्यांची गाठ आहे, त्याच्यानंतर तुम्हाला। त्याच्यामुळे दमदाटीला बिलकुल घाबरू नका। मी परवा गमतीने राऊत साहेबांना म्हणाले की राऊत साहेब तुम्ही आता विधान भवनला जाऊ नका। ते म्हणले का मी जाऊ नको? मी म्हटलं अहो तिथे मारामारी होत आहे। ते म्हणले ती नुसती मारामारी आहे, माझं डोकं कोण फोडत नाही, मी 4 फोडून येईन, मला नाही कोणी घासत। खरंच आहे गोष्ट, याला मान दाद दिली पाहिजे आपण। अनिल देशमुख, नवाबभाई आणि राऊत साहेब तर समोरच आहेत, ते नाही ईडी पीडीला घाबरले। राऊत साहेब 3 महिने आत जाऊन आले तरी तोफ आपली कायमच आहे, नाही कुणाला घाबरत। हे तर पाहिजे, म्हणून ते स्वाभिमानी आहेत, आणि म्हणून आवर्जून त्यांना आम्ही या छत्रपतींच्या पावन झालेल्या भूमीमध्ये बोलवलं। कारण का राऊत साहेब, तुम्हाला जे संग्रामदादा म्हणली ही गोष्ट खरी आहे, रोज 10 वाजता तुम्ही फटाक्याची माळ लावून देता, दिवसभर फटाके चालतात, राऊत साहेब एक शब्द काढत नाही, दिवस बाकीचे फडफड फडफड करत राहतात, आणि मग दुसऱ्या दिवशी नवीन काहीतरी। त्यामुळे आज ही लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे, आणि माझं काम हे सेवा, सन्मान आणि स्वाभिमानाचं आहे। सेवा मायबाप जनतेची, सन्मान महिलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा, आणि स्वाभिमान तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा। आज नवीन चिन्हांनी आपण ही नांदी सुरू होते, आणि माझा विश्वास आहे की इलेक्शन लागल्यानंतर पुन्हा मी अर्थातच तुमच्याकडे येईनच, पण आपण जी साथ इतके वर्ष दिली